लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांची मोठी कारवाई. बकरी ईद पूर्वी 131 गोवंश केले जप्त. 60 लाखांहून अधिक किमतीच्या गोवंशासह 8 आरोपींवर गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी बकरी ईदच्या पूर्वसंध्येला विशेष कारवाई करत 60 लाखांहून अधिक किमतीचे गोवंश जातीचे 131 जनावरे व 8 आरोपी केले जेरबंद. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीविरोधात तसेच लपवून ठेवलेली जनावरांची सुटका केली. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 131 गोवंशांची सुटका करण्यात आली असून सुमारे 60 लाखांहून अधिक किमतीचे गोवंश जातीची जनावरे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी 8 आरोपींविरोधात 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध गोवंश वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पुढील काळातही अशाच प्रकारच्या विशेष कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरमध्ये पोलीस स्टेशन, एसीपी, डीसीपी आणि सीपी कार्यालयाच्या लेवलवरती आपण विविध पीस कमिटीच्या मीटिंग घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर विविध जे कत्तल करणारे कसाई लोक आहेत, जे इतर लोक आहेत, त्यांच्या बैठका घेतल्या होत्या आणि त्यांना सगळ्यांना जो 31 मेला शासनाने परिपत्रक काढलेलं आहे त्याच्याबद्दल कल्पना दिलेली होती की गोवंश, त्याचबरोबर अवैध कत्तलखाने किंवा अशा प्रकारे गोवंशाची मांसाची अवैध विक्री करणारे या संदर्भात कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी आपली पीस कमिटीची मीटिंगमध्ये देखील स्पेसिफिकली आपण जिन्सी पोलीस स्टेशनचं नाव घेऊन, कारण की माझ्याकडे काही स्पष्ट माहिती आलेली होती त्या अनुषंगाने आपण कल्पना दिलेली होती. आपल्या स्थानिक धर्मगुरूंनी देखील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन केलेलं होतं की आपण अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे गोवंशाची हत्या करू नये या बाबतीमध्ये. आणि त्याचबरोबर आम्ही जे स्विगी, त्याचबरोबर फूड प्रोव्हायडरचे प्लॅटफॉर्मचे जे लोक आहेत, संघटना आहेत, त्यांना देखील आम्ही मीटिंग घेऊन कल्पना दिलेली होती. तरी देखील काही जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी गोवंशाची अवैध वाहतूक करून ते जमा करून ठेवण्याची, लपवून ठेवण्याची माहिती आम्हाला मिळालेली होती. काही ठिकाणी 10, 15, 20, काही ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या मार्गावरती देखील जनावरं ठेवण्याची माहिती होती आणि त्याप्रमाणे आम्ही त्या इन्फॉर्मेशनच्या प्रमाणे स्पेसिफिक आज दुपारी मोठ्या प्रमाणावरती कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी स्वतः आमचे DCP क्राईम, DCP झोन 2 रत्नाकर नवले, क्राईम ब्रँच, त्याच्याचबरोबर आम्ही सायबर पोलीस स्टेशनचे PI, त्याचबरोबर EOWचे PI, स्थानिक पोलीस स्टेशन, जिन्सी पोलीस स्टेशनचे PI, त्या सगळ्यांना सहभागी केलेलं होतं आणि अशा प्रकारे आम्हाला एकूण गोवंशाची जवळपास 131 जनावरे मिळवून आलेली आहेत आणि आम्ही आता त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये, गोशाळेमध्ये आणि पोटवाड्यामध्ये आम्ही पाठवत आहोत. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.